इंद्रियाविषयींच्या गाठी अपसय्या सुटती किरटी, नाना मायेच्या पोटी रिगती दाही, अधोर्घ गुढे काढी, प्राण नावांची पेंडी, बांधून घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पांचे लुगडे, सांडूनी मन उघडे, बुद्धीही मागिले कडे उगची बैसे, ऐसी धैर्यराजे जेणे मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे सांड विजती, मग अवघीची सडी ध्यानाच्या अतुल्या मडी, कोंडीजती निर्वडी योगाची ये, परी परमात्मा या चक्रवर्ती, उगानीती जव जाती, तव लांछून घेता धृती, धरिजती जिया, ते गा धृती येथे सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे, आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी, नांदे जो पोट भरी त्रिवर गो पाये, तो मनोरथांच्या सागरी, धर्मार्थ कामांच्या तारुवावरी, जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य, जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे, एवढे सायास साहे जया धृती, ते गा धृती राजस, पार्था येत पर्येस, आता ऐक तामस तिसरी जे का, तरी सर्वाधमे गुणे, जयांचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा, अहो प्राकृत आणि हिनू, तयाही का गुणत्वाचा मानू, परीन म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही, पै ग्रहान माझी इंगळू, तया ते म्हणजे मंगळू, तैसा तमी घसाळू गुणशब्दू हा, जे सर्व दोषांचा वसवटा, तमची कामुनी सुबाठा, उभारिया अंगवठा जया नराचा, तो आळसू सुनी असे काखे, म्हणून निद्रे कहीन मुके, पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी, आणि देह धनाची या आवडी, सदा भय तया ते न सांडी, विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे, आणि पदार्थ जाती स्नेहो, गांधे म्हणून त शोके ठावो, केला न शके पाप जावो कृतोघोनी जैसे, आणि असंतोष जीवेसी, धरून ठेला अहर्निशी, म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली, लसना ते न सांडी गंधी, का अपत्य शिळा ते व्याधी, तैसी केली मरणावधी विषादे तया, आणि वयसा वित्त कामो ययांचा वाढवी संभ्रमो, म्हणून मध्ये आश्रमो तोची केला, आगीतेन सांडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा, नातरी शरीराते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा आधी अढळू तामसी मधू, एवं पाचही हे निद्राधिक, तामसाच्या ठाई दोख, जिया धृती देख धरिले आहाती, तिये गा धृती नावे, तामसी येत हे जाणावे, म्हणितले तेने देवे जगाचेने, एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्म निश्चयो आधी, तो धृती या सिद्धी नियुज येथ, सूर्ये मार्गू गोचरू होय, आणि तो चालती किर पाये, करी चालणे ते आहे धैर्य जेवी, तैसी बुद्धी कर्मात दावी, हे कर्ण साम्राज्ञी निज फजवी, परी निफजावया होवावी धरिताजे, ते गा तुझप्रती सांगितली त्रिविध धृती, यथा कर्मत्रया निष्पिती जालिया मग, एथ फळ जे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे, तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख चोखी बोली, परी चोखी ते कैसे सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानीचे येणी लागे हातींचा मळू, म्हणून जयाचेनी अव्हेरे, अवधानही होय बहिरे, तेने ऐकतो अंतरे जीवाचेनी जीवे, ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव, मांडिला तो निर्वाहो निरूपित असे, म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो, म्हणून प्रतिज्ञा, बोलिलो दे प्राज्ञा ऐका आता, तरी सुख ते का किरीटी, दाविजेल तुझी दिठी, ते आत्मीयाचेनी भेटी जीवांसी होय, परी मात्रेचेनी मापे, दिव्याौषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रसभावनी, नाना लवणाचे जळू हो आवया दोन्ही चार वेळी, देऊनी सांडीजती डाळू तोयाचे जेवी, तेवी जलिने सुख लेशे, जीवू भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे, ते तेथ आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एक एक रूप आता, आता चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड, का निधनाचे तोंड विवसिया जेवी, आगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे, हे असो दीपाची ये सिद्धी, अवघड धू आधी, नातरी तो औषधी जिबेचा ठावो, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषम तेथ मेळावा यमदमांचा, देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी,
काढितची विवेक श्रवणे अति त्रासे जेथ व्रताचरणे कर्कशे करिता जाती बोकसे बुद्ध्यादिकांचे सुषुष्मेचेनी तोंडे गळिजे पानाचे लोंढे ओहणी येसे एवढे भारी जेथ ते सारसांसी विघडता होय ओवावुनी वस्त काढिता नवे भणंगू दवडिता भान यावरुनी पै माये पुढुनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होय ते वीर विराग साहती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोमू एक शिराब्दी लाभू अमृताचा जैसा पाहिलिया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्य सिही नाशे अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मे मिनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसी स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलीजे सुख आणि विषेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय धडिया सांडूनी दोन्ही अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो का ऋणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिभे पासी केळे गोड साखरे सेका वचनागाची जैसी मधुरता पाहिली पहिले सव चोराचे मैत्र हाटभेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोदते तैसे विषेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडिखला खंडकी हंसू जैसा तैसी जोडी अवघी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची हाई सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीच्याची घाई लोळावे उरे ऐसे अपत्ती जे सुख एही की परिणमे देख परत्री कीर विख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिदलिया धर्माचा मळा जाळूनी भोगी जे सोळा विषयांचा जेथ तेथ पातके बांधिती थाओ तिये नरकी देती ठाओ जेने सुख का अपाओ परत्री ऐसा पैनामे विष मोहुरे परी मारुनी अंती खरे तैसे आदी जे गोडिरे अंती कडू पार्थादे सुकसाचे वळिले आहे रजाचे म्हणून नशिवे तयांचे अंग कही आणि अपेयाचेनी पाने अखाद्याचेनी भोजने स्वैर स्त्रीसंधनाचे होय जे सुख का पुढिलांचेनी मारे नातरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटांच्या बोली जे आलस्यावरी पोखीजे निद्रे माझी जे देखेजे जयांच्या अद्दंती भुलीजे आपुली वाट तैगा सुख पार्था तामस आण सर्वथा हे बहु न सांगेची जे कथा असंभव्य हे ऐसे कर्मभेदे मुदले फळसुखही त्रिधा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचुनी काहीसे नसे स्थूळ लक्ष्मी इये आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी ही किरीटी गुंफली असे पटी तांतुली जैसी म्हणून प्रकृतीच्या अलोकी न बंधीजे इही सत्वादिके तैसी स्वर्गीना मृत्यू लोकी अतिवस्तू कैसा लोवे विण कांबळा मातीये विण मोदळा का जळे विण कल्लोळा होणे आहे तैसे न होनी गुणांचे सृष्टीच्या रचना रचे ऐसे नाहीच गासाचे प्राणीजात या लागी हे सकळ तिही गुणांचेही केवळ घडले आहे निखेळ ऐसे जाण गुणी देवात्रयी लाविती गुणलेखू त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी उगेळे ओळीगे तेची चारी गुरुण पुससी जरी कोण कोण तरी तया मुख्य ब्राह्मण धुरेचे का ये क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याही मानी जे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू कीर नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची तिये वृत्तीची जवळिका वर्णा ब्रह्मदिका क्षुद्रही की देखा चौथा झाला जैसा फुलोचेनी सांगते तातू तुरंबिजे श्रीमते तैस्वे धीज संघे शूद्राते स्वीकारू श्रुती ऐसेसी गा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपथा यांची या रूपा जी गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची कातरी चुकोनी या ईश्वरी पैठे होती जिये आत्मप्रकृतीचे इही
गुणी सत्वाधिकी तिही कर्मे चौगा चौठाई वाटिली वर्णा जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्य मार्ग पंथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्लावणी केली आहे वर्णी चहू इही तेथ सत्वे आपुल्या अंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक तेथ ठेवले वैश्यलोक रजची तम भेसक तेथ शूद्र तेगा ऐसा एकाची प्राणीवृंदा भेदू चतुर्वर्णथा गुणाची प्रबुद्धा केला जाण मग आपले ठेविले जैसे आईतेची दीपे दिसे गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावे तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो एक श्रवण सौभाग्यनिधी तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती होऊन आपल्या हाती बुद्धी आत्मीया मिळे कांती प्रिया जैसी ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम मणिपे शमू तो गुण गा उपक्रमू जया कर्माचा आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे ने दिले अधर्माकडे काहीची जावो तो पैगा क्षमा वीरजा दमगुण जेथ दुजा आणि स्वधर्माची या ओझा जेणे जेका तेवीची सटवेची ये राती न विसेंबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा तया नाम तपज तिजे या गुणांचे रूप आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ मन भावशुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का तया नाम शौच पार्था तो कर्मे गुण जिये चौथा आणि पृथ्वीच्या पुरी सर्वता सर्व हे सहाणे ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्वरान माझी सुहावा पंचमू जैसा आणि वाकडेनी ओघेची गंगा वाहे उजुनी जैशिका पुठी वळला उसी गोड जैसी तैसा विषम माझी जीवा लागी उजुकारू बरवा ते अर्जवगा सहावा जेथीचा गुण आणि पाणीजे प्रयत्ने माळी अखंड जिचे झाडांमुळी परिते अवघेची फळी जाणे जेवी जैसे शास्त्राचार्य तेणे ईश्वरूचीही एक पावणे ते पुढे जे का जाणणे ते एथ ज्ञान ते गा कर्मी जिये सातवा गुण होय आणि विज्ञान हे पाहे एवं रूप तरी सत्वशुद्धीची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्ठक बुद्धी हे विज्ञान बर्वे गुणरत्न जेथ आठवे आणि असित्य जाणावे नववा गुण हे राजमुद्रा अथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारालिया मार्गमात्रा ते आदरे जे का मानणे ते अस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेने कर्मते साच एवं नवही शमाधिक गुण जेथे निर्दोष ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे तो नवगुण रत्ना करू तो नवरत्नांचा हारू न फेडित जे दिन करू प्रकाशू जैसा नाना चापा चांपोळी पूजिला चंद्रुचंद्रिका घवळला का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी जेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कहीची न संडी अंग ब्राह्मणाचे आता उचित ते क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो एक प्रज्ञेची या बरोबरी तरी भानो हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे न पाहिजे जवळिया ऐसा स्वयंभ जो जीवे लाठो सावा येवी न उद्धटू जे शौर्य का जेथू श्रेष्ठू पहिला गुण आणि सूर्याचे नि प्रतापे कोडीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्री तिही तैसे अपुल्ले प्रौढी गुणे जगा या विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसे नाही ते प्रगल्भ रूप तेजा जिये कर्मे गुण दुजा आणि धीरुजो तिजा जेथेंचा गुण बरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाके नाते परी येस धैर्य जेथे आणि पाणी जे का भलते तुके परी ते जिनवनी पद्म फाके का आकाश उचिया जिंके आवडे तया ते तेवी विविधा अवस्था पातलिया जिनवनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे ते दक्षत्व गा चोख जेथे चौथा गुण देख आणि झुंज अलौकी तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा माहेवणी प्रयत्नेशी चुकविजे सेजे जैशी रिपुपाटी नेदिजे तैसी समरांगिणी हा क्षत्रियाचे ना आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी
चौ पुरुषार्था शिरी भक्ती जैसी आणि जालिनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नावना आवडीचेनी मापे चांदिणे भलतेणे घेपे पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे जेणे ते उमपगा दान जेथ 6वे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे काम पोषोनी अवयव आपुले करविजिती मानविले तेवी पालने लोपिजले जग हे भोगणे तया नाम ईश्वर भावो तो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणान माझी राहो 7वा जेथ ऐसे जे शौर्यादिकी इही 7 गुण विशेखी अलंकृत शब्द रुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षत्र क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नवे नरू तो सत्व सोन याचा मेरू म्हणून गुण स्वर्गा आधारू 7 इया नातरी सप्त गुणार्ढवी परिवारली बरवी जे क्रिया नव्हे पृथ्वी भोगीतसे जो का गुणांचे 7ही ओगी हे क्रिया ते गंगा जगी तया मोहोदधीची या अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी आता वैश्याची ये जाती उचित हे महामती ते एकेगा निवृत्ती क्रिया सांगो तरी भूमिबीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मेळवणे जे किंबहुना कृषी जिणे गोधणे राखोनी वर्तणे का समर्गीची विकणे महर्षी वस्तू एतुलाची पांडावा वैश्यात ते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा अंतुला जाण हा वैश्य क्षत्रिय ब्राह्मण जे द्विज जन्मे तिन्ही वर्ग ययांचे ते शुश्रूषण ते शूद्रकर्मे पै द्विजसेवे परो ते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णाचित्ते दाविली कर्मे. आता इथेही विचक्षणा वेगळ्याची या वर्णा उचित जैसे कारणा शब्दाधिक नातरी जळद्वीच्या पाणिया उचित सरिता सरितेची पांडुसुता सिंधू उचिती तैसे वर्णाश्रमवशे जे करणीय आले असे गोरेया अंगा जैसे गोरेपण तया स्वभविहिता कर्माशास्त्राचेनी मुखे विरोत्तमा प्रवर्ता वया लागी प्रमा आढळकीचे पै आपुले चेनी रत्न छिते घेपे पारखिया चेनी हाते तैसे स्वकर्म अपत्ये शास्त्रे करावे जैशी दिठी असे आपुलिया ठाई परी दीपे विण भोग नाही मार्गून लाहता काही पाय असता होय म्हणून ज्ञाती वशे साचारू सहज असे तो अधिकारू तो आपुले या शास्त्रे गोचरू आपण किजे मग घरीच्या नीट ठेवा जेवी डोळ्यांदावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे तैसे स्वभागे भागा आले तरी शास्त्र खरे केले ते विहित जे आपुले आचरे का परी आळसू सांडूनी फळकाम दौडूनी अंगे जीवे मांडून तेथेची भरू ओघी पाडणे पडले पाणी तेने अनानी वाहणी तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी अर्जुना यो यापरी ते विहित कर्मे स्वये करी तो मोक्षाच्या येलद्वारी पैठा होय जे अकर्णा आणि निद्विषा न वचनी काही संबंधा म्हणून भवाविरुद्धा मुकला तो आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथे कोडे तेथ चंदनाचेही खोडे न लेचितो हे रे नित्यकर्म तव फलत्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्षलाभाची जे प्रमा नाना कर्म मार्गश्रमा शेवटू जेथ मोक्षफळे दिधली बोल ते सुकृत रूपेचे फूल तये वैराग्य ठेवी पाऊल भवरू जैसा आणि आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पाये किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्याजीन जिवेले तो ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मायया हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची पै अवघाची भोगेसी प्रतिवता किडे प्रेयसी ती तयाची नामे जैसी तपे तिया केली का बाळका एकी माये वाचून जिने काय आहे म्हणून सेविजे की तो होय पाटाचा धर्मो नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला तैसे आपलिया विहिता उपायो असे न विसंबिता ऐसा की जे की जगन्नाथा
आभारू पडे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडे चित. पै जीवाचे कसी उतरली ते दासी की गोसावीन झाली. सिसेवेची तया मवली वही जेवी, तैसे स्वामीची या मनोभावा. न चुकीची हेची परमसेवा, येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. मनोनी विहित क्रिया केली, नवे तयाची खूण पाळिली. जयापासून का आली आकाराभूते, तो अविद्येचिया चिंधिया. गुंडूनी जीव बाहुलिया, खेळवी तसे ती गुणिया. अहंकार रज्जू, जेणे जग हे समस्त, आत बाहेरी पूर्ण भरित. जाले आहे दीपजात तेजे जैसे, तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया, जैसे वैराग्य देशे ईश्वराचेनी वेदवशे. हे सर्वही नावडे जैसे वात होय, प्राणनाथाचिया आधी. विरहणी ते जिनेची बाधी, तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखाची लागे. समज्ञान नुदैजता, वेदेची तन्मयता. उपेजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. म्हणून मोक्ष लाभा लागे, जो व्रते वाहतसे अंगी. तेने स्वधर्मो असता चांगी अनुष्ठाचावा. अगा आपुला हा स्वधर्मो, आचरणे जरी विषमो. तरी पाहावा तो परिणामो, फळेल जेणे. जै सुखा लागी आपण पया, निंबची आधी धनंजया. ते कडवटपणा ताजिया उबगी जेना. फळ नया एलीकडे, केळते पाहता आस मोडे. ऐसी त्याजिले तरी जोडे, तैसे केला गोमटी. तेवी सधर्मो साकडू, देखोनी केला तरी कडू. तरी मोक्षसूर वाढू अंतरला की. आणि आपुली माये कब्ज जरी आहे, तरी जिचे ते नोहे स्नेह कुरे. येरी जिया पराविया, रंभे होऊनी बरविया. तिया काय करविया बाळके तेने. अगा पाणी या हुनी बहुवे, तुपी गुण कीर आहे. परी मीना काय होये असने तेथे. पै अघाविया जगा हे विख, ते विख किडिया पिहूक. आणि जगा गोळ ते देख मरणतया. म्हणून जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे. क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. येरा पाराचरा बरविया, ऐसे होईल टेकलिया. पायांचे चाळणे डोहिया केले जैसे. या लागी कर्म आपुले, ते जाती स्वभावे असे आले. तरी ते करी जेणे जिंतले कर्मबंधाते. आणि सधर्मोशी पाळावा, परधर्मो तो गाळावा. हा नेमुही पांडवा न किजेची मा. तरी आत्मानुष्ट नोहे, तव कर्म करणे का ठाये. आणि करणे तेथ आहे आयासू आधी. म्हणून भलचिये कर्मी आयासू जरी उपकर्मे. तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. अगा उचू वाटा चालावे, तरी पायाची शिणवावे. अडराने धावावे तरी तेची. पै शिळा का सिदोरिया, दाटणे एक धनंजया. परी ते वाहता विसंवया, मिळजे ते घेपे. एरवी कणा आणि भुसा, कांडितांची सोसू सरीचा. जेसी रंधन श्वान मासा, तेची हवी. दधी जळचिया भुसनळा, व्यापार सारखेची विचक्षणा. वाळुवे तिळा घाणा, गाळणे एक. पै नित्य होम देयावया, काय सैर्या आगी सुखावया. हुंकिता धूम धनंजया, सहाणे तेची. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एके ओढी. तरी का अपरवडी आणावी सांगा. हा गा पाठी लागेला घाई, मरण चुकेची पाही. तरी समोरला काही अगळे नक्कीचे. अकुळश्री दांड्याचे घाये, परघर रिगालाही जरी साहे. तरी स्वपतीचे वाये सांडिले की. तैसे आवडतेही करणे न निपजे शिणल्य विणे. तरी विहित बारे कोणे बोले भारी. वरी थोडीचे अमृती घेता, स्वरसुदी वेचो का पंडुसुता. जेणे जोडे जीविता अक्षयत्व, येर कांझा बोले वेणूची. विष पिवावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे. तैसे जाचून या इंद्रे, वेचेशी आयुष्य चेणी दिये. साचले पापी आन आहे दुःख वाचुनी. म्हणून करावा स्वधर्मो, जो करिता हिरण घे श्रमो. उचित देईल परमो, पुरुषार्थ राजू. या कारणे किरीटी स्वधर्माची करिता हिरोनी श्रमो. उचित देई परमो, परमार्थ राजू. या कारणे किरीटी स्वधर्माची रहाटी. न विसंबिजे संकटी, सिद्ध मंत्र जैसा. का नाव जैसी उदली महारोगी.
दिव्या शोधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ मग यायेची गा कपिध्वजा स्वकर्माचिया महापूजा तोषला ईशो तमरजा झाडा करोनी शुद्ध सत्वाचिया वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग काळकुटा ऐसे दावी जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे मग जितींची या हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होय का ज्यालाही जे लाहे ते आता सांगो तरी देहादिख हे संसारे सर्वही मांडिलसे जे गुंफरे तेथ नातोडे तो वागोरे वारा जैसा परिपाकाचिये वेळे फळ देठे न देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय पुत्र वित्त कलत्र हे जालियाही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे हे असो विषय जाती बुद्धी पोळली जैसी मघोती पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या रिके ऐसिया अंतःकरण बाह्य येता तयाची आनन मोडी समर्था भेण दासी जैसी ते ऐक्याचिये मुठी माझी वडे चित्त किरटी करुणी वेधी नेहटी आत्मा याच्या तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे झालेची आहे अगी दडपे याच्या धुये राहिजे जैसे म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नसोनी जाय आपोसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे कै अन्यथा बोधू अघवा मावळोनी तया पांडवा बोध मात्राची निजीवा ठाव होय धरवर्णी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नू पकरे काहीची करू ऐशी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्रीगरू अपेसा भेटेची गा रात्रीची चौवारी वेचलिया औधारी डोळ्यात मारी मिळे जैसा का येऊनी फळांचा घडू पारुषवी केळेची वाडू श्रीगुरी भेटोनी परी पाडू विभस्सो तैसा मग अलिंगला पौर्णिमा जैसा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ निशिसवे जैसे अंधारे जाय तैसी अबोधेची या कुशी कर्म करता कार्य ऐसी त्रिपुटी असे ती जैसी गाभिणी मारेली तैसेची अबोध नाशासवे नासे क्रियाजात अवघे ऐसा सुमूळ संभवे सैन्यासु हा येणे मुळाज्ञान सैन्यासे दृश्याचा जेथ ठावो पुसे तेथ बुजावे ते आपसे तोही आहे चेईलियावरी पाही स्वप्नीची या तिये डोही आपण याते काही काढू जाईजे तैमा मी नेने आता जाणून हे सरले तया दुस्वप्न ज्याला ज्ञातृज्ञा विहीन चिदाकाश मुखाभासेसी अरिसा परवता नेलिया विरेशा पाहतेपणे विन जैसा पाहता ठाके तैसे नेन जे गेले तेने जाणीने नेले मग निष्कर्य उरले चिन्मात्राचे तेथ स्वभावे धनंजया नाही कोणेची क्रिया म्हणून प्रवादू तया निष्कर्मू ऐसा ते आपुले आपण हे असे तेची होऊनी आरोपे तरंगो का वायू लोपे समुद्र जैसा तैसे न होणे निपजे हे निष्कर्म सिद्धी जाणीजे सर्व सिद्धीस सहजे परमहेची देवळाची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू पवेशू का सुवर्णशुद्धी कसू सोळावा जैसा तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे तेही गळूने असणे ऐसी जे दशा तिये परते काही निपजणे येत नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते